गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण पहिलं प्रकरण बघतोय, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. त्याच्यामध्ये काही संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आपण पाहिलेली होती आणि ती म्हणजे गरजा. गरजा म्हणजे काय, गरजांची वैशिष्ट्ये काय, हा भाग पाहिलेला होता. आणि त्याच्यामध्ये गरजांचं वर्गीकरण हा जो भाग पुस्तकामध्ये दिलेला आहे तो भाग शासनाने आत्ता कोविडमुळं या वर्षी वगळलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहिली होती ती म्हणजे वस्तू आणि सेवा, त्याच्यानंतर उपयोगिता, त्याच्यानंतर मूल्य. आणि मूल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य हे दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि त्याच्यामध्ये परत आणखी एक मुद्दा सांगितला होता की मूल्य विरोधाभास काय असतो हे देखील तुम्हाला सांगितलं होतं. याच्यानंतर संपत्ती ही एक संकल्पना आपण पाहिलेली होती. संपत्तीचे 4 वैशिष्ट्य पाहिलेले होते, ते म्हणजे उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. आणि याच्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना पाहायची आहे आणि ती म्हणजे वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न याचा अर्थ व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतापासून मिळणारे उत्पन्न किंवा मोबदले म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न. म्हणजे नेमकं काय की समजा एखादी व्यक्ती आहे, एखादा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जे काही उत्पादन होतं त्याच्यामधून त्याला जे काही त्याच्या विक्रीतून त्याला जे काही पैसे मिळतात, जे काही उत्पन्न मिळतं ते, शिवाय तो शेतीबरोबरच कुक्कुटपालनचा व्यवसाय करतोय त्याच्यामधून त्याला काही उत्पन्न मिळतंय. तर या सर्वांची बेरीज म्हणजे त्याला जेवढे काही उत्पन्नाचे मार्ग आहेत, जेवढे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत, त्या सर्व स्रोतामधून, त्या सर्व मार्गांमधून त्याला मिळणारं एकूण उत्पन्न, त्याला मिळणारा एकूण मोबदला हे त्याचं वैयक्तिक उत्पन्न झालं. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. व्यय याचा अर्थ खर्च शुद्ध मराठी भाषेमध्ये, आणि अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याला व्यय असं म्हणतात. व्यय शक्य उत्पन्न म्हणजेच खर्च करण्यायोग्य उत्पन्न. याचा अर्थ काय, तर वैयक्तिक उत्पन्नातील हा असा भाग की जो प्रत्यक्ष कर म्हणजेच उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे काही उत्पन्न असतं त्याला वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असं म्हणतात. समजा एखादी व्यक्ती आहे, असं गृहीत धरा की तुम्हाला एक 10,000 रुपये महिन्याला पगार आहे आणि या 10,000 मधून तुम्ही शासनाला एक 500 रुपये टॅक्स भरत आहे. मग 10,000 मधून 500 रुपये वजा करायचे. मग जे काही रक्कम शिल्लक राहते ती रक्कम म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या विविध गरजांसाठी खर्च करण्यासाठी शिल्लक राहिलेली रक्कम असते. त्यालाच आपण वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न म्हणतो. म्हणजेच तुम्हाला जे काही टॅक्स सरकारने लावलेले आहेत, मग ते संपत्ती कर असेल, उत्पन्न कर असेल, हा सगळ्या प्रकारचा कर तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्यक्तीकडे जी काही रक्कम शिल्लक राहते त्या रकमेलाच वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असं म्हटलं जातं. याच्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामधील, ती म्हणजे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया म्हणजे नेमकं काय, तर अर्थशास्त्रामध्ये काही क्रिया असतात. त्याच्यामध्ये पहिली क्रिया आहे ती म्हणजे उत्पादन, त्याच्यानंतर दुसरी क्रिया आहे ती म्हणजे वितरण, आणि तिसरी क्रिया आहे ती म्हणजे विनिमय, आणि चौथी क्रिया आहे ती म्हणजे उपभोग. या 4 क्रियांना आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं. या ज्या सर्व उत्पादन झालेलं असतं त्यांचं वितरण होत असतं. मग हे वितरण कुणामध्ये होतं, कशा प्रकारे होतं, त्याच्यानंतर त्याचा विनिमय होतो म्हणजे त्याची खरेदी विक्री होत असते. आणि ही खरेदी विक्री होऊन परत त्याचा उपभोग देखील घेतला जातो. म्हणजे बघा, अर्थव्यवस्थेमध्ये ही विविध क्षेत्र असतात. या विविध क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र म्हणतात त्याला. या सर्व क्षेत्रामध्ये विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं आणि हे उत्पादन जे केलं जातं ते डिस्ट्रीब्यूट होतं म्हणजेच वितरित होतं. कुणामध्ये होतं, कशा प्रकारे होतं, त्याचा अभ्यास इथं केला जातो. आणि हे जे काही वितरण होतं त्याची परत खरेदी विक्री होते. म्हणजे ग्राहकांपर्यंत ती वस्तू पोहोचते, ग्राहक पैसे देऊन ती वस्तू खरेदी करतात आणि मग त्याचा उपभोग देखील घेतात. तर या संपूर्ण क्रियेला आर्थिक प्रक्रिया असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पहिली जी काही संकल्पना आहे, जी आर्थिक प्रक्रिया आहे, ती म्हणजे उत्पादन. उत्पादन म्हणजे नेमकं काय, तर काही वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी या उत्पादनाच्या वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या व्याख्या अर्थ सांगितलेला आहे.
पण सर्वसाधारणपणे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पादन याचा अर्थ उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन. लक्षात येते का बघा, उपयोगितेची निर्मिती. आता उपयोगिता म्हणजे काय, तर प्रत्येक मूर्त अमूर्त अशा वस्तू आणि सेवेमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती किंवा क्षमता असते, तिला आपण उपयोगिता म्हणतो. आणि ही उपयोगिता निर्माण करणं म्हणजेच उत्पादन. थोडक्यात बघा, एखादा लाकडाचा ओंडका असतो, आपल्याला काही उपयोग वाटतो का, तो काही वाटत नाही. पण त्याच लाकडाच्या ओंडक्यावर काही प्रक्रिया केल्या जातात, म्हणजे त्याला कट करणं, त्याला योग्य आकार देणं, त्याच्यापासून फर्निचर तयार करणं. मग अशा पद्धतीने त्या लाकडाच्या ओंडक्यावर जेव्हा काही प्रक्रिया करून ते उपयोगी बनवतात, काय उपयोगिता बनवली, त्याच्यापासून फर्निचर बनवलं, तेव्हा त्याच लाकडाची आपल्याला उपयोगिता वाटायला लागते. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणं म्हणजे उत्पादन, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. आणि जगामध्ये कोणत्याही वस्तूचं उत्पादन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रमुख 4 उत्पादन घटकांची गरज असते. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे भूमी. भूमी याचा अर्थ काय नेमका, तर तुम्हाला कोणालाही मी जेव्हा प्रश्न विचारेन की भूमी म्हणजे काय, तर तुम्हाला काय वाटतं, भूमी म्हणजे जमीन. पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून केवळ भूमी म्हणजे जमीन असा अर्थ आपल्याला सांगता येत नाही. तर भूमी म्हणजे नेमकं काय, तर भूमी याचा अर्थ भूपृष्ठालगत म्हणजेच जमिनीला लागून असलेलं, भूपृष्ठाच्या वर, जमिनीच्या वर असलेलं आणि भूपृष्ठाच्या खाली म्हणजे जमिनीच्या खालच्या भागामध्ये जी काही नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते त्या सर्व घटकांना भूमी ही संकल्पना किंवा ही संज्ञा वापरली जाते. भूमी हा उत्पादनाचा एक महत्वाचा नैसर्गिक घटक असतो आणि हा घटक मनुष्याला विनामूल्य मिळत असतो. मला सांगा, आपल्याला भूमीवर काय काय आढळतं, जे भूमी या घटकामध्ये अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून काय काय, कोणत्या कोणत्या घटकांना आपण भूमी म्हणू शकतो. तर बघा, जमीन, आपल्याला उपलब्ध असलेली जमीन, त्यानंतर हवामान, त्याच्यानंतर जे हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, पाणी असतील, दरी असतील, खोऱ्या असतील, खनिज संपत्ती असेल, जंगल संपत्ती असेल, जे काही घटक आहेत की जे भूमीच्या वर आढळतात, भूमीवर आढळतात, भूमीच्या खालच्या भागामध्ये आढळतात, निसर्गाकडून जे घटक आपल्याला कोणतंही शुल्क न देता उपलब्ध झालेले आहेत, त्या सर्व घटकांना भूमी असं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हटलं जातं. म्हणजेच अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून भूमी ही संकल्पना खूप व्यापक अशी संकल्पना सांगितली जाते. आणि भूमी या घटकाला त्याच्या उत्पादन कार्यातील जे काही योगदान दिलेलं असतं त्याचा मोबदला म्हणून खंड या स्वरूपामध्ये त्याला मोबदला दिला जातो. म्हणजे पैसे दिले जातात, पण त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, ते म्हणजे खंड. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे आणि ती म्हणजे श्रम. श्रम याचा अर्थ काय नेमका, श्रम म्हणजे श्रमिक असा एक आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून श्रमिक आणि श्रम या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. श्रम म्हणजे काय, तर आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम असते. किंवा आधीच त्याची शास्त्रशुद्ध व्याख्या बघायची म्हटलं तर अंशतः अगर पूर्णतः आर्थिक किंवा काही मोबदला मिळवण्याच्या दृष्टीने केलेले कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा बौद्धिक काम म्हणजेच श्रम असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, मी तुम्हाला शिकवतोय, त्याच्या बदल्यात त्याचा जो काही मोबदला आहे तो मला आर्थिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. आणि हे जे मी काय काम करतोय ते एक बौद्धिक काम आहे. किंवा शेतकरी, तुमच्याकडे शेतमजूर असतात, शेतमजूर घरी येऊन तुमच्या शेतामध्ये येऊन जी काही मजुरी असते, जे काही ठरलेलं असतं त्याप्रमाणे ती मजुरी, जे काही काम असेल ते काम करतात आणि त्याचा योग्य तो मोबदला आपण मजुरीच्या स्वरूपामध्ये त्यांना देत असतो. ते जे काही काम करतात मजूर, ते शारीरिक काम झालं. म्हणजे अशा प्रकारे अंशतः अगर पूर्णतः मोबदला मिळवण्याकरता, आर्थिक मोबदला मिळवण्याकरता जे काही शारीरिक किंवा बौद्धिक काम केलेलं असतं त्याला आपण श्रम असं म्हणत असतो. आणि श्रम हे काय असतात, तर ती श्रमिकाची एक क्षमता असते, त्याची बौद्धिक क्षमता असते, त्याची शारीरिक क्षमता असते आणि हे श्रमिकापासून आपण कधीही वेगळं करू शकत नाही. शिवाय श्रम हा जो काही घटक असतो, या घटकाला त्याच्या उत्पादन कार्यातील योगदानाबद्दल जो काही मोबदला दिला जातो त्याला आपण वेतन किंवा मजुरी असं म्हणतो. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे भांडवल. भांडवल याचा अर्थ श्रमनिर्मित उत्पादनाचे किंवा उत्पन्नाचे साधन म्हणजे भांडवल असा त्याचा अर्थ होतो. आणि भांडवल हा उत्पादनाचा एक म्हणजे त्याच्या व्याख्येमध्ये किंवा त्याच्या अर्थामध्ये त्याचा
आपल्या लक्षात येतं की ह्याला नेमकं काय म्हणतात. श्रमनिर्मित उत्पादनाचे साधन म्हणजे भांडवल. याचा अर्थ जी वस्तू मानवाच्या श्रमातून निर्माण झालेली असते आणि जिचा उपयोग उत्पादन वाढवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्याला आपण भांडवल असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर बघा, कारखान्यामध्ये वापरली जाणारी यंत्रसामग्री असेल, तंत्रज्ञान असेल किंवा कारखान्याची इमारत असेल, या सर्वांना आपण भांडवल म्हणू शकतो. कसं तर बघा, कारखान्यामध्ये जी काही यंत्रसामग्री वापरली जाते, कारखान्याची इमारत असते, ती काय आपोआप निसर्गाने निर्माण केलेली आहे का? नाहीये. तर ती मानवाच्या श्रमातून निर्माण झालेली आहेत किंवा त्या उद्योजकांनी त्याला पैसे देऊन ते खरेदी केलेलं असतं. म्हणजे ती मानवाच्या श्रमातून निर्माण झालेली आहे. आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो तर त्या उत्पादकाचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजेच श्रमनिर्मित उत्पादनाचे ते साधन असतं, म्हणून त्याला आपण भांडवल म्हणू शकतो. आणि हा भांडवल हा घटक जो आहे तर त्या घटकाला उत्पादन कार्यातील त्याने जे काही योगदान दिलेलं असतं त्याचा मोबदला म्हणून त्याला व्याज या स्वरूपामध्ये मोबदला दिला जातो. त्याच्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे संयोजक. संयोजक म्हणजे कोण तर त्या उद्योग संस्थेचा तो कप्तान असतो. म्हणजेच उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक किंवा कप्तान म्हणजेच संयोजक असतो. संयोजक म्हणजे नेमका कोण तर संयोजक हा भूमी, श्रम, भांडवल या 3 उत्पादन घटकांना एकत्रित करतो आणि त्यांच्याकडून उत्पादनाचं कार्य करून घेतो. त्याला आपण संयोजक असं म्हणतो. आणि हा संयोजक उत्पादन कार्यातील सर्व धोके किंवा सर्व अनिश्चितता तो पत्करत असतो. आणि त्याचं हे जे काही कार्य असतं म्हणजे उत्पादन घटकांना एकत्रित आणणं, त्यांच्याकडून उत्पादनाचं कार्य करून घेणं, त्याच्यानंतर त्याची विक्री करणं किंवा त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करणं, त्यानंतर अनिश्चितता पत्करणं, हे जे काही त्याच्याकडे असलेलं विशेष कौशल्य असतं तर त्याचा मोबदला म्हणून तो नफा या स्वरूपामध्ये त्याचा मोबदला घेत असतो. तर अशा प्रकारे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि या प्रत्येक घटकाला जो काही उत्पादन कार्यात त्यांनी योगदान दिलेलं असतं त्याचा मोबदला हा दिला जातो. मोबदला हा जरी पैशामध्ये दिला जात असला तरी देखील त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. भूमीला खंड या स्वरूपामध्ये ओळखलं जातं, श्रमिकाला वेतन किंवा मजुरी, भांडवलाला व्याज या स्वरूपामध्ये तो मोबदला मिळतो आणि संयोजकाला नफा या स्वरूपामध्ये तो मोबदला मिळत असतो. याच्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला बघायची. त्याच्या आधी बघा, मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं होतं की संपत्ती ही संकल्पना सांगितली होती. आता आपण भांडवल ही एक संकल्पना पाहिली. ही विशेष करून तुम्हाला मला सांगावीशी वाटली कारण बऱ्याच वेळा आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो की संपत्ती, भांडवल एकाच अर्थाने या संकल्पना वापरल्या जातात. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून संपत्ती ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, एक वेगळी संकल्पना आहे आणि भांडवल ही एक वेगळी संकल्पना आहे. संपत्तीला आपण वेल्थ असं म्हणतो आणि भांडवलाला कॅपिटल असं म्हटलं जातं. संपत्तीची 4 वैशिष्ट्ये पाहिली आपण: उपयोगिता, विनिमयता, दुर्मिळता आणि मनुष्यबाह्यता. ही 4 वैशिष्ट्ये एकाच वेळी एकाच वस्तूमध्ये जर आढळत असतील तर त्याला आपण संपत्ती म्हणतो. भांडवल म्हणजे काय तर श्रमनिर्मित उत्पादनाचं साधन म्हणजे भांडवल असा त्याचा अर्थ काढला जातो. आता इथं तुमच्यासमोर 2 चित्र आहेत. याच्यामध्ये पहिलं चित्र सांगितलं की दाखवलं की तुम्हाला दागिने दाखवलेले आहेत. कोणत्याही स्त्रीच्या दृष्टिकोनातून हे दागिने जे असतात त्यांचे वैयक्तिक ते संपत्ती ठरू शकतात कारण त्याच्यामध्ये उपयोगिता आहे, दुर्मिळता आहे, विनिमयता आहे आणि मनुष्यबाह्यता आहे. म्हणून स्त्रीच्या दृष्टिकोनातून हे दागिने त्यांची वैयक्तिक संपत्ती ठरू शकतात. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे जे काही ट्रॅक्टर तुमच्या समोर दाखवलेलं आहे ते देखील त्याची संपत्ती आहे कारण त्याच्यामध्ये उपयोगिता आहे, त्याच्यामध्ये दुर्मिळता आहे, विनिमयता आहे आणि मनुष्यबाह्यता आहे. म्हणून हे दोन्ही संपत्ती ठरतात. पण हे दोन्ही भांडवल ठरू शकतात का? बघा, इथे भांडवलाला प्रमुख 2 वैशिष्ट्य लागू व्हायला पाहिजेत. एक, ते श्रमनिर्मित उत्पादनाचं साधन असलं पाहिजे, म्हणजे ते मानवाच्या श्रमातून निर्माण झालेलं असलं पाहिजे. आणि दुसरं, त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं पाहिजे किंवा उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, तरच त्याला आपण भांडवल म्हणू शकतो. आता इथे बघा, याची काही दागदागिने संपत्ती आहेत पण भांडवल आहे का? म्हणजे ते श्रमनिर्मित साधन आहे का? हो, कारण मानवाच्या श्रमातूनच हे दागिने निर्माण झालेले आहेत, म्हणजे ते एक वैशिष्ट्य लागू झालं. दुसरं, जे कोणी त्याचा मालक असेल
त्याचं उत्पादन वाढतं का, त्याचं उत्पन्न वाढतं का या दागदागिन्यांमुळे? आता एखाद्या स्त्रीने हे दागदागिने घातले, तिचं काही उत्पादन वाढतं का, तिला काही उत्पन्न मिळतं का? नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिने परिधान केलेले हे जे काही दागदागिने असतात ते संपत्ती आहेत, पण ते भांडवल ठरू शकत नाहीत. आता इकडे दुसरं चित्र आहे. दुसऱ्या चित्रामध्ये ट्रॅक्टर दाखवलेलं आहे. ट्रॅक्टर संपत्ती आहे, तुम्हाला आत्ताच सांगितलं. मग ते भांडवल आहे का? त्याला 2 वैशिष्ट्य लागू होतात का? पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर श्रमनिर्मित ते साधन आहे का? नक्कीच आहे. मानवाच्या श्रमातूनच ट्रॅक्टर निर्माण झालेलं आहे. आणि कोणताही शेतकरी हा श्रम करतो, पैसे कमवतो आणि ते पैसे देऊन तो ट्रॅक्टर खरेदी करतो, म्हणजे ते श्रमनिर्मित आहे. दुसरं वैशिष्ट्य, त्या ट्रॅक्टरमुळे त्याचं उत्पादन किंवा त्याचं उत्पन्न वाढतं का? नक्कीच वाढतं. ट्रॅक्टर शेतामध्ये वापरतो तो, किंवा तो ट्रॅक्टर भाड्याने देऊ शकतो आणि त्याच्यामधून त्याला उत्पन्न मिळू शकतं. म्हणजेच त्याचं वैयक्तिक शेती उत्पादन किंवा त्याचं वैयक्तिक उत्पन्न त्या ट्रॅक्टरमुळे वाढतं. म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर ही त्याची संपत्ती देखील आहे आणि हे त्याचं भांडवल देखील आहे, हे लक्षात घ्या. हा मुख्य फरक या दोन्ही कन्सेप्टमध्ये हे लक्षात घ्या. संपत्तीची 4 वैशिष्ट्ये आहेत: उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. आणि भांडवलाची 2च प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक, श्रम, ते मानवाच्या श्रमातून निर्माण झालेलं असलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. ही 2 वैशिष्ट्ये ज्या वस्तू लागू होतात ती भांडवल असतात. आणि आणखी एक महत्वाचं याच्यामधला फरक लक्षात घ्या. प्रत्येक वस्तू ही संपत्ती असू शकते, पण प्रत्येक संपत्ती ही भांडवल असतेच असं नाही. काय सांगतो मी? प्रत्येक भांडवल, आता हे बघा, ट्रॅक्टर हे भांडवल आहे. हे भांडवल, प्रत्येक भांडवल ही संपत्ती असते, त्याला संपत्तीची 4 वैशिष्ट्य लागू होतात, पण प्रत्येक संपत्ती ही भांडवल असतेच असं नाही. यात तुम्हाला फार काही डोक्याला ताण देण्याची गरज नाही. फक्त हा एवढाच फरक लक्षात घ्या की संपत्ती आणि भांडवल हे दोन्ही घटक भिन्न भिन्न आहेत अर्थशास्त्र दृष्टिकोनातून. त्याचा एकच अर्थ घेणं योग्य नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची, संकल्पना बघायची, ती म्हणजे वितरण. वितरण याचा अर्थ देशामध्ये जे काही एकूण उत्पादन झालेलं असतं, राष्ट्रीय उत्पन्न जे काही होत असतं, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं समाजाच्या विविध घटकांमध्ये, भागांमध्ये कशा प्रकारे त्याचं विभाजन होतं त्याला आपण वितरण असं म्हणतो. मग हे वितरण कसं होतं, तर मला सांगा, देशामध्ये जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न निर्माण झालेलं आहे ते निर्माण कोण करतं? आपोआप तर होत नाहीये. कोण करतं? तर सर्व उत्पादनाचे घटक मिळून जे काही उत्पादन करतात त्याच्यातून ते उत्पादन होत असतं. आणि त्याची विक्री जेव्हा होते तेव्हा त्यातून जे काही मिळणारं एकूण उत्पन्न आहे ते उत्पन्न कुणामध्ये विभाजन होतं, तर या 4 घटकांमध्येच होतं, लक्षात घ्या. कारण ते त्यांनीच उत्पादन केलेलं आहे आणि त्यांनाच भूमीला खंड, श्रमिकाला मजुरी, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या स्वरूपामध्येच एकूण उत्पन्न वितरित होत असतं. तर अशा प्रकारे एकूण राष्ट्रीय उत्पन्न असतं. एकूण राष्ट्रीय उत्पन्न समाजाच्या विविध घटकांमध्ये कशा प्रकारे ते विभाजित होतं याचा अभ्यास या वितरण या संकल्पनेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे विनिमय. विनिमय याचा अर्थ आर्थिक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री म्हणजे विनिमय असा अर्थ होतो. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेला शब्द आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी विक्री जी काही केली जाते त्यालाच अर्थशास्त्रीय भाषेमध्ये विनिमय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्रातील, आणि ती म्हणजे उपभोग. आता उपभोग म्हणजे नेमकं काय, तर मनुष्य आपल्या विविध गरजा पूर्ण करून घेण्यासाठी विविध वस्तू आणि सेवांचा वापर करून घेतो किंवा त्याचा उपयोग करतो. ही जी काही प्रक्रिया असते या प्रक्रियेलाच उपभोग असं म्हटलं जातं. आता बघा, तुम्ही आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे किंवा तुम्ही कपडे घातलेले त्याचा तुम्ही उपभोग घेता. म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी त्या विशिष्ट वस्तूचा तुम्ही वापर करता, त्याचा उपयोग करता, त्यालाच उपभोग असं म्हणतात. तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय करता? जेवण करता. म्हणजेच तुम्हाला तुमची भूक भागवण्यासाठी तुम्ही जेवण करता, त्या वस्तूचा उपभोग घेता. म्हणजे काय केलं तुम्ही? तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये जेवण उपलब्ध आहे ते तुम्ही वापरता. कशासाठी? भूक भागवण्यासाठी. त्याचा उपयोग करून घेता तुमची भूक भागवण्यासाठी. तुम्ही कपडे घालता. कशासाठी? तर तुमची जी काही गरज आहे, म्हणजे ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं, तुम्ही
सुंदर दिसावं याच्यासाठी तुम्ही ते कपडे वापरता. म्हणजेच त्या विशिष्ट वस्तूचं जे काही तुम्ही वापर करून घेता तुमच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी, त्या प्रक्रियेलाच उपभोग असं म्हटलं जातं. आणि हा उपभोग घेणारी जी कोणी व्यक्ती असते त्याला उपभोक्ता असं म्हणतात. तर अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. याच्यानंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय ते बघायचं आहे. प्राध्यापक केनेथ बोल्डिंग नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी स्थूल अर्थशास्त्राची एक व्याख्या त्यांच्या परीने सांगितलेली आहे. ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. एवढं सगळं तुम्ही जेव्हा वाचता किंवा ऐकता तेव्हा तुम्हाला काय लक्षात येतं रे? फक्त एवढं लक्षात घ्या, आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय पाहिलेलं होतं. तिथं काय सांगितलं होतं? प्राध्यापक बोल्डिंगचीच व्याख्या होती. आणि तिथे त्याने सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, त्यानंतर वैयक्तिक उद्योग, विशिष्ट वस्तू, अशा विशिष्ट घटकांचा किंवा वैयक्तिक घटकांचा किंवा लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध ही कन्सेप्ट आहे. इथं कुठल्याही विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जात नाही, सामूहिक घटकाचा, समुच्चयाचा अभ्यास केला जातो, एकूणांचा अभ्यास केला जातो. म्हणजे इथं कुठल्याही एका व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जात नाही, तर राष्ट्राचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. कुठल्याही एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत विचारात घेतली जात नाही, तर संपूर्ण देशामध्ये ज्या काही विविध वस्तू आणि सेवा असतात तर त्याच्या किमती कशा आहेत, देशामध्ये भाववाढ झालेली आहे का, विविध वस्तू आणि सेवांची किंमत वाढलेली आहे का, कमी झालेली आहे का, याचा विचार इथे केला जातो. कुठल्याही एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन विचारात घेतलं जात नाही, देशातील एकूण उत्पादन विचारात घेतलं जातं. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही, विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर एकूणांचा अभ्यास केला जातो, समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास इथं केला जातो. म्हणून त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. या स्थूल अर्थशास्त्रामध्ये देखील काही संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक पहिली संकल्पना आहे आणि ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे बचत. त्याच्यानंतर तिसरी संकल्पना आहे गुंतवणूक. चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र. त्यानंतर पुढची संकल्पना आहे आर्थिक वृद्धी आणि शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे आर्थिक विकास. अशा पद्धतीने या सर्व संकल्पना ज्या आहेत या सर्व संकल्पनांचा थोडक्यात अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात आली का बघा, मी तुम्हाला आता व्याख्या काय सांगितली की ज्या अर्थशास्त्रामध्ये सामूहिक घटकांचा अभ्यास केला जातो, समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो, त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास इथे केला जात नाही. पहिली संकल्पना बघा, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्नाचा इथं अभ्यास केला जात नाही. बचत, देशातील एकूण बचत. गुंतवणूक, देशातील एकूण गुंतवणूक पातळी. त्याच्यानंतर व्यापार चक्र, म्हणजे तेजी आणि मंदी हे व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने येत असतात. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये येणारे हे जे काही व्यापार चक्र आहे त्याचा अभ्यास इथं केला जातो. त्यानंतर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, या दोन्ही संकल्पना संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत, कुठल्याही एखाद्या उद्योगाशी, व्यक्तीशी संबंधित नाहीत. म्हणून अशा प्रकारे या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपल्या पुढच्या तासामध्ये करायचा आहे.